त्याचबरोबर राजेंद्रजी कोरेकर, त्याचबरोबर या ठिकाणी सुधीरजी फराटे, या सर्वांच्या नेतृत्वाखाली ही किसान क्रांती मोर्चाची, किसान क्रांती शेतकरी आयोजित या पदयात्रेची ही 10वा दिवस या ठिकाणी होतोय। त्या 10व्या दिवशी वडगाव रासाईमध्ये यांचं आगमन आणि या सर्वांचं मी वडगाव रासाई ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो। उपस्थितांमध्ये वडगावचे सर्व पदाधिकारी असतील, नागरिक असतील, सभासद असतील, सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो। घोडंगा कारखाना ज्यावेळेस चालू होता, कारखान्याची परिस्थिती बिकट होती। अशी परिस्थिती ज्या वेळेस निर्माण झाली त्यावेळेस आपल्या तालुक्याचे लोकनेते स्वर्गीय आदरणीय बाबूरावजी पाचरणे साहेब व दादा पाटील फराटे लोकनेते दादा पाटील या सर्वांनी मिळून या ठिकाणी एक 12 वर्षापूर्वी पदयात्रा या ठिकाणी काढली होती। लोकांना सांगायसाठी पदयात्रा काढली होती की हा कारखाना भविष्यामध्ये बंद पडणार आहे। सर्व सभासदांनी जागे व्हा, सर्वांनी एकजुटी दाखवा आणि एक बदल या ठिकाणी घडवून आणा, अशी पदयात्रा त्यांनी 12 वर्षापूर्वी काढली होती। आणि त्याचा परिणाम आज गेल्या वर्षी कारखाना बंद झाला आणि तो कारखाना बंद झाला त्याची परिस्थिती या ठिकाणी आपल्या सर्व सभासदांना दिसते। एक कारखाना बंद होणं म्हणजे जवळजवळ सर्व शेतकऱ्यांच्या प्रपंचापर्यंत त्याची हानी आहे। ही कधीच हानी भरून निघणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। पाटील, या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतं, या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सर्व सामील होतो। बापू असतील, मी असेल, टोकाची भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेत होतो। जी जनरल मीटिंग असते त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारत असता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला बोलून न द्यायचं याचं पण नियोजन आम्ही या ठिकाणी करत होतो। म्हणजे चुकीच्या गोष्टीला आम्ही या ठिकाणी बाजू धरून लावून धरत होतो आणि ज्यावेळेस खरंच कारखाना बंद पडला त्यावेळेस खरं जाणवलं की आपण करतोय ती फार मोठी चूक केलेली आहे। ती चूक या ठिकाणी भविष्यात कधीच भरून निघणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। घोडगंगेचं 2001 साली ज्यावेळेस आंदोलन झालं पाटील, त्या आंदोलनामध्ये वडगाव रासाई मधले जवळजवळ 21 कार्यकर्ते माझ्याबरोबर आम्ही आंदोलनामध्ये सामील होतो। त्या ठिकाणी मांडवांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आमच्या बरोबर। आम्ही 131 जण त्या ठिकाणी आंदोलन करताना येरवडा जेलमध्ये 10 दिवस आम्हाला त्या ठिकाणी बसावं लागलं। त्यावेळेस मी संघर्ष करताना माझ्याबरोबर आम्ही सर्व त्या ठिकाणचे ज्येष्ठ पंडाप्पा शेलार होते, सीतारामप्पा शेलार होते, म्हणजे असे जुने ज्येष्ठ या ठिकाणी येरवडा जेलमध्ये 10 दिवस आम्ही त्या ठिकाणी सन्मानना परवाने या ठिकाणी बसलेले ते होते। दादा मामा डवळे होते, तर सगळ्यांनी या ठिकाणी सुनील डवळे होते, बरेच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी 10 दिवस जेलमध्ये काढले। फक्त कारखान्यामध्ये ऊसाला बाजारभाव मिळावा ह्या उद्देशाने त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये म्हणजे संघर्ष करत असताना दादा पाटील आम्ही विचार केला की ज्या ठिकाणी जी गोष्ट आपल्याला खटकती त्याविरुद्ध बंड करायचा, तो बंड आम्ही या ठिकाणी कालच्या भूमिकेतून केलेला आहे। आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत। उद्या कारखाना चालू झाला पाहिजे ह्या भूमिकेमध्ये आम्ही सर्व वडगावकर तुमच्या बरोबर आहेत। कारण ऊस जर या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही पाहिलं फार लोकांच्या या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या। ऊस लोकांचे जायनात या ठिकाणी जरी खाजगी कारखाना व्यंकटेश होता, मागं लागली सगळी लोक त्यांच्या, पण कुणालाही या ठिकाणी टोळी त्या ठिकाणी मिळाली नाही। मी सुद्धा त्यामध्ये सभासद म्हणून सामील होतो, पण आम्हाला कुणालाही त्या ठिकाणी टोळी मिळाली नाही। 2 शुगरच्या पाठीमागं लागून लोकांच्या बऱ्याच लोकांना आम्ही त्या ठिकाणी टोळ्यांचा प्रोग्राम करून त्या ठिकाणी लोकांचा ऊस कसा जाईल त्याचा प्रयत्न केला। उद्या भविष्यात जर घोडंगा कारखाना चालू झाला नाही
तर आपल्या परिसरामध्ये आपल्या ऊस पट्ट्यामध्ये फार मोठी हानी शेतकऱ्यांची या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी या ठिकाणी लवकर या ठिकाणी जागा झालं पाहिजे। जर आपण त्या ठिकाणी जागा नाही झालो तर नक्कीच आपल्याला भविष्यात त्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे। या ठिकाणी कारखाना बंद पडला, तो का बंद पडला? आम्ही ज्या नेत्यांच्या बरोबर काम करतो, अजितदादांच्या बरोबर काम करतो, दादांच्यावरती या ठिकाणी ताशेरे ओढले गेले की दादांनी कर्ज दिलं नाही म्हणून। मित्रांनो, आम्ही त्यांच्या बरोबर गेली 15 वर्ष काम करतोय। 15 वर्षात कारखान्यामध्ये काय चाललंय हा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रकार पाहिला नाही। नेत्यावरती विश्वास ठेवला, नेत्यांच्या वर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर काम केलं, पण तो विश्वासघात या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळं मित्रांनो, आता तुम्ही जागे व्हा। आम्ही ज्याप्रमाणे ज्या पद्धतीत बाहेर पडलोय तसं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बाहेर पडावं आणि उद्याच्या कारखाना कसा चालू होईल ही सर्व मंडळी या ठिकाणी जी पदयात्रा आता ही जी काढलेली ती कारखाना उद्या चालू व्हावा यासाठी या ठिकाणी त्यांनी पदयात्रा काढलेली। याच्यामध्ये दादांच्या बरोबर काम करणारी मंडळी या ठिकाणी आहेत, भारतीय जनता पार्टी बरोबर काम करणारी मंडळी या ठिकाणी आहेत। उद्याचं सरकार या ठिकाणी जर आलं तर सरकार आल्यानंतर उद्या कारखाना हा 100% त्या ठिकाणी ह्या मंडळींच्या नेतृत्वाखाली तो कारखाना नक्कीच चालू होईल ही मला या ठिकाणी खात्री वाटते। आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो की मी यांच्याबरोबर काम करत असताना मला त्यांच्यामधली कालच्या तुम्ही राहुल दादाचं तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल, आपल्या जनरल मीटिंगचं त्यांचं भाषण, त्यांनी घेतलेली आक्रमकता, दादा पाटीलांनी घेतलेली आक्रमकता, ती आक्रमकता जर पाटील तुमची ही आक्रमकता जर कायम चालू राहिली तर 100% लोक ही सगळी तुमच्या पाठीमागे उभी राहतील ही 100% ग्वाही या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर कामगार नेते आदरणीय तात्यासाहेब शेलार या ठिकाणी बोलतील।